नमस्कार, मनालीज फूड फॉर सोलमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. मेदूवडे जाळीदार होत नाहीयेत, वरून कुरकुरीत होत नाहीयेत, किंवा मेदूवडे हातावर कसे करायचे आणि ते तेलात सोडताना हातावर तेल उडलं तर, या सगळ्या प्रश्नाची अगदी सविस्तर उत्तरं, सगळ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित आज मी तुम्हाला या एपिसोडमध्ये देणार आहे. पण त्याआधी मनालीज फूड फॉर सोलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा हे मेदूवडे करण्यासाठी इथं मी घेतलेत 2.5 कप उडदाची डाळ. ही उडदाची डाळ आपल्याला 2 ते 3 वेळा पाण्यात स्वच्छ धुवून नंतर ती 4 तास भिजवून ठेवायची आहे. आपल्याला ही फक्त 4 तास भिजवायची आहे, कारण जास्त उडदाची डाळ भिजली की वडे तेलकट होतात. आता 4 तासानंतर आपल्याला या डाळीतलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे. फक्त 1 ते 2 चमचे जेवढं उडदाची डाळ वाटायला पाणी लागेल तेवढंच आपल्याला यात पाणी वापरायचं आहे. सो ही आहे आजची पहिली टीप, ते म्हणजे डाळ वाटताना आपल्याला फक्त आणि फक्त 1 ते 2 चमचेच त्यात पाणी घालायचंय. भिजवलेल्या उडदाच्या डाळीतलं सगळं पाणी आपण काढून टाकलं होतं. फक्त डाळ वाटता येईल एवढं 1 ते 2 चमचेच फक्त आपण पाणी घालून आपण हे मिश्रण वाटून घेऊ. आता हे असं मऊसर आपलं मिश्रण वाटून झालं की याच्यात आपल्याला 1/2 कप तांदळाचं पीठ घालायचंय, जेणेकरून आपले मेदूवडे वरून छान कुरकुरीत होतील. आणि ह्याच्यात आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचंय. आता ह्याच्यात आपले परफेक्ट मेदूवडे करायची दुसरी टीप येते, ते म्हणजे मेदूवड्याचं बॅटर मिश्रण आपल्याला खूप छान फेटून त्याच्यात हवा भरायची आहे. किमान 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे एकाच दिशेनं हातानं असं छान फिरवत आपल्याला यात हवा भरायची आहे, म्हणजे आपले मेदूवडे छान फुग्यासारखे टुमटुमीत आणि आतून एकदम जाळीदार होतात. आता 10 ते 15 मिनिटांनी हे बॅटरमध्ये छान हवा भरली गेली की हे मिश्रण पटकन खाली पडत नाही, ते पडताना वेळ लागतो, तुम्ही ते बघू शकता. ते हे झालं की आपण ओळखायचं की आपल्या बॅटरमध्ये छान हवा भरली गेली आहे. किंवा पाण्यात तुम्ही यातला अगदी छोटासा असा गोळा करून सोडला तर तो पाण्यावर छान हलका तरंगतो, म्हणजे त्याच्यात इतकी छान हवा भरली जाते. आता याच्या पुढची तिसरी आणि खूप महत्त्वाची टिप मी तुम्हाला सांगणार आहे, ती म्हणजे मेदूवडे करायची सगळ्यात सोपी ट्रिक. इथं मी घेतली आहे आपली साधी चहाची गाळणी, आणि त्याला मागं अगदी वडा चिकटू नये म्हणून अगदी बोटानंच मी अगदी थोडं पाणी लावून घेते. आता त्यावरच हे मेदूवड्याचं मिश्रण ठेवून एक बोट पाण्यात बुडवून आपण त्याला छान कडेनं आकार देऊन घ्यायचा आहे, आणि मध्ये मेदूवड्याला जसं छेद असतो तसा तो करून घ्यायचा आहे. नंतर कडेहून थोडं एकसारखा गोलाकार करून हे मिश्रण आपल्याला तापलेल्या तेलात तळायला सोडायचं आहे. ही इतकी सोपी आणि छान ट्रिक आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला हातावर वडा घ्यायची गरज नाही. तो वडा तेलात सोडताना हातावर तेल उडेल किंवा भाजेल ह्याची जराही भीती नाहीये. अगदी सोपी आणि डोळे झाकून मस्त वडे होणार एवढी ही छान ट्रिक आहे. आता ह्याची चौथी टिप म्हणजे मेदू वडा तेलात घातल्या तेल छान अर्थातच तापलेलं असलं पाहिजे. आपल्याला त्याच्यावर तेल सोडायचंय झाऱ्यानं, जेणेकरून त्यात हवा भरली जाईल. तेव्हा आपला असा हा मेदूवडा छान दोन्ही बाजूंनी अगदी क्रिस्पी तळून झालाय. त्याला इतका छान गोल्डन असा कलर आलाय, आणि जेवढा तो वरून क्रिस्पी झालाय आतनं त्याला तेवढीच जाळी पडलेली असते. आता आपण अजून असा हा एक वडा करून बघूया. ह्याला मी अगदी हलक्या हातानं पाणी लावलंय. थोडंसं मी परत शिंपडून घेतलं, जेणेकरून जास्त पाणी राहू नये. परत आपण मेदूवड्याचं मिश्रण त्याच्यावर घेऊन पाण्याचा हात घेऊन आपल्याला त्याला मध्ये छेद करायचा आहे, आणि कडेहून त्याला एकसारखा गोलाकार आकार द्यायचा आहे, म्हणजे ते बॅटर व्यवस्थित होईल. आणि आता परत तापलेल्या तेलात आपल्याला हे बॅटर हळूवार सोडायचं आहे. इथं गाळणी एका हातानं पकडलेली असल्यामुळं आपल्याला तेलात हे मिश्रण इतक्या सोप्या पद्धतीनं सोडता येतं, त्यामुळं हातावर तेल उडायची अजिबात भीती राहत नाही, आणि शिवाय त्याचा आकारही अगदी आपल्याला हवा तसा छान देता येतो. तेव्हा हे असे मेदूचे वडे तुम्ही नक्की करून बघा. इथं हे सगळे आपण वडे छान लालसर रंगावर तळून काढलेत. आता मेदूवडा म्हणला की अर्थातच सांबार हवा. मस्त गरम गरम मेदूवडे आणि वाफाळता गरमागरम सांबार. तर आता इथं आपण एक क्विक सांबाराची रेसिपी बघतोय. त्याच्यासाठी मी इथं 4 टीस्पून तेल घेतलंय. तेल छान कडकडीत झालं की आपल्याला त्याच्यात मोहरी घालायची आहे, आणि मोहरी छान तडतडली की आपल्याला त्याच्यात घालायचे जिरे. मोहरी आणि जिरे यांची छान मस्त फोडणी बसली
की मग आपण याच्यात घालायची उडदाची डाळ. उडदाच्या डाळीनं सांबाराला इतकी मस्त अशी खमंग चव येते. आणि ही उडदाची डाळ छान भाजून घ्यायची आहे गुलाबीसर रंगावर. पण तेल तापलेलं असेल की उडदाची डाळ पटकन करपू शकते, त्यामुळं ती गुलाबीसर होत आली की तेव्हाच आपल्याला ह्याच्यात घालायचे मोहरीचे दाणे आणि कढीपत्ता. आता याच्यात आपण घालतो ही बोर मिरची. हे छान भाजून झालं की आपल्याला त्याच्यात घालायचंय कांदा आणि हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचंय. हे छान असं व्यवस्थित परतून झालं की आपण याच्यामध्ये आता मसाले घालून घेऊया. त्याच्यामध्ये आधी आपण वाटण घालूया, खोबरं, कोथिंबीर, आलं आणि लसणाचं. हे वाटण घातल्यावर आपण ह्याच्यात थोडीशी घालतोय हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट. हे सगळं छान परतून झालं की ह्याच्यात आता आपण एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा. टोमॅटो छान मऊसर होऊपर्यंत आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचंय. आता ह्याच्यात मी बटाटा घालतीये. बटाटा, दुधी, लाल भोपळा आपल्या आवडीप्रमाणे भाज्या आपण सांबारात घालू शकतो. पण मेदूवड्या बरोबर जो सांबार करतो त्याच्यात बटाटा छान लागतो. आता हे सगळं भाजून झालं की आपण याच्यात आता चवीप्रमाणे मीठ घालून घेऊया. आणि हा सांबार थोडासा गोडसर छान लागतो, त्यामुळे ह्याच्यात आपण गुळाचे 2 खडे घालतोय, थोडीशी कोथिंबीर. असं हे छान सगळं परतून झालं की आपल्याला ह्याच्यात तुरीच्या डाळीचं वरण घालून घ्यायचंय. आपण तुरीची डाळ, मुगाची डाळ असं मिक्स कॉम्बिनेशन सुद्धा घेऊ शकतो. आता हे सगळं घालून आपण सांबार मसाला सुद्धा मगाशी घातलाय. हे सगळं सांबाराला छान उकळी फोडायची आणि असा हा गरमागरम वाफाळता सांबार आणि वरून कुरकुरीत पण आतून अगदी जाळीदार असे वडे आपण सर्व करायचे. तुम्ही इथं बघू शकता हे वरून वडा इतका छान क्रिस्पी झालाय, पण जर तुम्ही आतून बघितला तर तो इतका जाळीदार झालाय, अगदी कापसासारखी त्याला जाळी पडली आहे आणि तेवढाच हलका झालाय. सो असे हे आज मी मेदू वडे दाखवलेत, अगदी सविस्तर कृती आणि 5 टिप्स सहित. तेव्हा नक्की करून बघा आणि मला कळवा कसा होतोय ते. धन्यवाद.